नमस्कार मित्रांनो, सर्वांचं फर्स्ट लाईव्ह क्लासमध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आपण बेसिक टू ॲडव्हान्स ऑल स्ट्रॅटेजीज मार्केटमध्ये शिकणार आहे. आता त्यानंतर इन्कम टॅक्सबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहे, ब्रोकरबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहे. म्हणजे टोटल तुमचा ट्रेडिंग जर्नी 0 to प्रॉफिटेबलपर्यंत नेऊन आपण सोडणार आहे. ओके, टोटल किती लाईव्ह क्लास होतील ह्याचा अंदाज मला पण नाही आहे. टायमिंग वगैरे काय असेल हे बघा. जस्ट एक सेकंद व्हाईट बोर्ड ओपन करू द्या. नाही, नको, काहीच नको करायला वेगळं, परत काहीतरी चालू होईल. ठीक आहे, बघा आता लाईव्ह क्लास आपण ट्राय करूया, बेसिक संपू द्या, एक 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 स्लोली संपूया. ठीक आहे. आता ज्यांना असं काही लोकांना असं वाटेल की मग बेसिक, मग आम्ही काय करू बेसिकच्या वेळेस आणि मग खूप टाईम जाईल आमच्याकडे टाईमपास, तर एवढी पण पेशन्स नसेल तर दिस इज नॉट फॉर यू. ठीक आहे, आपण बेसिक घेणार आहे. एकदम कॅन्डल चालू कशी होते, कॅन्डल ओपन कशी होते, इथून स्टार्ट करणार आहे. ते तुम्हाला बेस्ट टू बेस्ट स्ट्रॅटेजी मी इथं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा झाला प्राइस ॲक्शनवरचा आपला लाईव्ह क्लास असेल. टोटली प्राइस ॲक्शन डिपेंड, म्हणजे जे ट्रेड आपण डेली गोल्डन ग्रुपवरती टाकतो, ठीक आहे, जे ट्रेड आपण डेली गोल्डन ग्रुपवरती टाकतो त्या टाईपमध्ये जे ॲनालिसिस केलं जातं, जे ॲनालिसिस मी पर्सनली करतो ते सगळं त्याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे संपता आपण एस एम सीचा पण लाईव्ह क्लास लगेच पाठोपाठ स्टार्ट करूया, म्हणजे तुम्हाला एस एम सी पण समजून जाईल. फर्स्टली आपण प्राइस ॲक्शन बघूया. प्राइस ॲक्शन बघून झाली, जमायला लागलं तुम्हाला हळूहळू, की मग एस एम सी पण स्टार्ट करूया. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की बाबा, मग एवढ्या सगळ्या स्ट्रॅटेजी आहेत, मग नेमकं तुमच्यासाठी कोणती बेस्ट होईल, कोणती वर्क होईल, बरोबर का, हे इम्पॉर्टंट आहे. समजा आता तुम्ही म्हणणार की बाबा आम्ही मग प्राइस ॲक्शन स्टडी केली होती, तर मग प्राइस ॲक्शन नंतर तुम्ही एस एम सी का शिफ्ट झाला, किंवा आधी एन डी क्यू करत होता मग गोल्ड का शिफ्ट झाला. तर बघा, माझा ब्रेन आता फ्लेक्झिबल आहे, तुमचा ब्रेन फ्लेक्झिबल नाही आहे. ॲक्च्युली ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिटेबल बनता त्यावेळेस तुमचा एक ब्रेन वेल ट्रेंड असतो, वेल ट्रेंड. जसं आपण स्टार्टिंगला US 100 ट्रेड करत होतो, US 100 ट्रेड करता 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 स्लोली आपण गोल्डमध्ये पण शिफ्ट झालो. ठीक आहे, टोटली गोल्डमध्ये शिफ्ट झालो का नाही, आपण US 100ला पण करतो, गोल्डमध्ये पण करतो. बट असं कधी होते का ओव्हर ट्रेडिंग जास्त केलेली किंवा काय केलं, असं अजिबात होत नाही, कारण की सगळं काही सिस्टम प्रॉपर ठरलेलं आहे. तसंच तुम्ही पण बघा, आता प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. मी ही गोष्ट सांगतो तुम्हाला नेहमी की प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. जसं बघा, कोणी प्राइस ॲक्शन बेसवर ट्रेड करतंय, कोणी एस एम सी बेसवर ट्रेड करतंय, कोणी इंडिकेटर बेसवरती ट्रेड करतंय, कोणाचं काहीतरी टायमिंगची स्ट्रॅटेजी आहे, ह्या टायमिंगला असं म्हणलं, कोणाचं कॅन्डलची स्ट्रॅटेजी आहे, असं ब्रेकआउट झालं, असं काहीतरी झालं की ट्रेड करायचा. असं प्रत्येकाचं वेगवेगळं सिस्टम आहे. तसं मग आता तुम्हाला कोणतं सिस्टम सूट होईल हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, बरोबर. कोणतं सिस्टम तुम्हाला सूट होणार आहे, तुम्हाला कसं कळेल बाबा तुम्ही कोणत्या गोष्टीतून प्रॉफिटेबल होणार आहे. तर सिम्पल एक माझा वे काय आहे तुम्हाला सगळ्यांना शिकवण्यासाठी असेल, किंवा तुम्हाला सगळ्यांना प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी वे काय आहे सिम्पल माझा. तर बघा, सगळ्यात पहिला आपण एक बेसिक शिकूया. बघा, सगळ्यात काय करूया आपण बेसिकचा शिकूया. बेसिकचं जर झालं की ॲडव्हान्समध्ये जाऊया. ॲडव्हान्स संपलं की आपण एस एम सी, ॲडव्हान्स संपलं की आपल्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत बाबा गोल्डन ग्रुपमध्ये दिलेल्या, त्या सगळ्या स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकूया. त्या तुम्हाला जमायला लागतील, हळूहळू तुम्हाला ट्रेड करायला येईल. मग तुम्ही एस एम सीवरती हळूहळू ट्राय करू शकताय. जर हे जमत असेल तर त्याच्यात जाण्याची काही गरज नाही. जर हे ऑलरेडी शिकून झालं असेल, जमत नसेल ट्रेडिंग, तर तुम्ही एस एम सीवरती पण ट्राय करू शकताय. आता सिम्पल एक तुम्हाला वे सांगतो प्रॉफिटेबल बनण्यासाठीचा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आलाय शिकताय, ठीक आहे. आता काही लोक असे आहेत ज्यांच्याजवळ फंड नाही आहे, ज्यांच्याजवळ, आणि काही लोक आहेत ज्यांच्याजवळ फंड आहे. ठीक आहे, शिकत फंड गोळा करण्याच्या मागं लागा, शिकत नाही तर परत कसं होतं, एक मनामध्ये असं राहून जातं की मी तर सगळं शिकलेलो आहे आणि माझ्याजवळ फंडच नाही आहे, ट्रेड करायला फंडच नाही आहे, आणि मग मी आता काय करू, मग कोणाला तर मागत फिरा फंड, काय करत फिरा. मग ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा शिकत फंड गोळा करत राहा. 5-6 महिने जातात शिकायला, तर मग तेवढ्या काळामध्ये तुमच्याकडे 20,000-30,000 कॅपिटल येऊ शकते. तर आता किती 437 लोक आहेत, तुम्हाला जर ट्रेडिंग स्टार्ट करायचे आहे, तर तुम्ही कॅपिटल इनिशियली मी म्हणेन की 200 आसपास तरी स्टार्टिंगला असलं पाहिजे. 100 कमी होतं खरं सांगतो मी, चालूच्या मार्केटनुसार 200. ठीक आहे, 200
200 कॅपिटल तुम्ही हे करू शकता. एक कमेंट काय, हॅलो सर, ते निगेटिव्ह कमेंटमुळे जे खरंच शिकणार आहे त्यांचा लॉस नका करू. नाही मी असं काय करत नाही. मी प्रॉपर ट्रेडर आहे, त्यामुळे माझा माइंडसेट शांत आहे. मी नंतर एवढ्यामध्ये तुम्हाला एक 500 शिवाय तर देऊन बसलो असतो सहसा. बट ठीक आहे ना, एवढ्या वेळात मला काय फ्री क्लास घ्यायची गरज नाही ना, काय करायचं, मी कधीच बंद करून आरामशीर बसलो असतो. बट आपण काय केलं, सेटिंग शोधली मस्तपैकी, कुठं काय नसल्या ChatGPTचा यूज केला तेवढ्या शॉर्टकटमध्ये, ते सापडल्याने आपण बंद केलं. ठीक आहे, तर मी पॉईंट जे लिहिले होते ते मला पॉईंट एकदा बघू द्या. मग अशी व्हाईट बोर्डवरती लिहिले, पण काही नालायक लोकांनी त्याला पण घालून टाकलेलं आहे. आय होप तुम्हाला बोर तर अजिबात होणार नाही बघा, ह्याची गॅरंटी आहे मला. लाईव्ह क्लासमध्ये इन शॉर्टकटमध्येच लिहिलं होतं मी. तुम्ही असं काहीतरी करता, सापडलं. हे बघा, इंट्रोडक्शन टू द मार्केट. मार्केटचं इंट्रोडक्शन. आता चार्टवरती लगेच आला की फटाकन काही लोकांना वाटतं चार्टवर स्ट्रॅटेजी सांगा असं वाटत असेल. बट सगळ्यात इम्पॉर्टंट आधी काय करा, हे थांबा, आता कुणी काही टेक्स्ट मेसेज वगैरे काही करू नका. मी मेसेज ऑफ करू का? मी मेसेज का ऑफ करत नाही माहिती आहे का, कारण की येऊ दे खाली. ऑफ का करत नाही आहे, कारण की परत काहीतरी अचानक आवाज येणार, कुठं काय झालं की मला पण समजणार नाही नेमकं काय गेम आहे, त्यामुळे आपण काय ऑफ करत नाही आहे. हे बघा, चार्टवरती डायरेक्टली जाणार ना, एकदम स्लो प्रोसेस होते. काय नाही, लयतलं 1 वीक लागेल. मला वाटतं मी जर शिकवायला बसलो, मी 2 तासात सगळं मार्केट मला बेसिक टू ॲडव्हान्स शिकवू शकतो. ठीक आहे, बेसिक टू ॲडव्हान्स सगळं शिकू शकतो 2 तासामध्ये. बट आपण स्लोली जाऊया. ठीक आहे, क्वेश्चन कोणी काही कमेंट करू नका, जस्ट शांत राहा, ऐकत राहा. फक्त ऐकण्याची कॅपॅसिटी वाढली ना, ॲटोमॅटिकली पेशन्स तुमच्यामध्ये डेव्हलप होते. काय लोकांना ऐकण्याची आणि वेट करण्याची कॅपॅसिटी नसते, लगेच धडा कमेंट. शांत राहा फक्त, मी जे सांगतोय ते एक गोष्टी ऐकून घ्या फक्त. ओके, इंट्रोडक्शन टू द मार्केट. काय आहे मार्केट इंट्रोडक्शन? तुम्ही इंडियन मार्केट बघितलं असेल, फॉरेक्स बघितलं असेल. ठीक आहे, हे 2 मार्केट तुम्ही बघितलेले आहेत. आता इंडियन मार्केटमध्ये बरेच लोक बँक निफ्टी ट्रेड करतात. वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे. थोडंसं व्हॉल्यूमचा इश्यू येतो, टाईम डिकेचा इश्यू येतो, प्लस टायमिंगचा इश्यू येतो. म्हणजे 9:15 ते 3:30च्या दरम्यान अवेलेबल नसता तुम्ही, त्याच्यामुळे मग तिथं ट्रेडिंगला इश्यू येतो. म्हणून बरेच लोक फॉरेक्स मार्केट प्रेफर करतात. ठीक आहे, आता बघायला गेलं तर फॉरेक्स मार्केट इंडियामध्ये इलिगल आहे. आपण जे ट्रेड करतो ते सगळे इलिगल आहेत, पण एवढा काही इश्यू नाही आहे, सगळं काही चांगलं चालू आहे. त्याच्यामुळं तुम्ही करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. कारण की आपण जे डिपॉझिट मेथड वगैरे यूज करतो ते सगळ्या थर्ड पार्टी असतात, त्याच्यामुळे एवढा इश्यू नाही. मेन इश्यू काय आहे तुम्हाला सांगतो इथं ह्याच्यामध्ये, की बाबा बॅन कशा प्रकारे. तर गव्हर्नमेंटचं असं म्हणणं असतं की तुम्ही इंडियातला पैसा डायरेक्टली बाहेर ट्रान्सफर करू नका, असं गव्हर्नमेंटचं म्हणणं असतंय. कारण की मग ते रुपयाची व्हॅल्यू वगैरे कमी होते. बट ह्यांची सिस्टम काय राहते ब्रोकरची, हे इंडियामध्येच पैसा सगळा सर्क्युलेट होतो, बाहेर पैसा जात नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं मग लूप होलमुळं ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतात. ठीक आहे, मग आता तुम्ही ट्रेड करताय, मग आला इंट्रोडक्शनमध्ये, मग तुम्ही हे चूज केलेलं तर आहे. आता चूज तर केलं आहे, मग तुम्ही नेमकं ट्रेड कशात करणार आहे बघा. आपल्याकडे ट्रेड करण्यासाठी भरपूर असे ऑप्शन आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही ट्रेड करू शकताय US जे इंडेक्स आहेत, US 100 असेल, US 30 असेल, ह्या इंडेक्समध्ये तुम्ही ट्रेड करू शकताय. US 100 काय आहे? US म्हणजे अमेरिकेच्या 100 कंपन्या आहेत टॉपच्या, त्यांचा परफॉर्मन्स कसा चालतो ह्याच्यावरती बेस करून एक इंडेक्स बनवला गेला आहे, तो आहे US 100चा. जसं आपलं निफ्टी 50 आहे बघा, जसं 50 कंपन्यांचा ॲव्हरेज इंडेक्स जो आहे तो निफ्टी 50 आहे, तसं US 100 आहे. त्यानंतर US 30 एक आहे, ज्याला डाऊ जोन्स असं म्हणतात. डाऊ जोन्स ह्या 30 कंपन्यांच्या परफॉर्मन्सवरती बेस आहे. ठीक आहे, US 100 आणि US 30. US 100 म्हणजे नासदाक, ओके, US 100 म्हणजे नासदाक, आणि US 30 म्हणजे डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज. US 100मध्ये आपण आपल्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्या अजूनही वर्किंग आहेत मार्केटमध्ये, ज्या सांगितलेल्या आहेत त्या. आता तुम्ही चूज करू शकता US 100ला, US 30ला किंवा US 500 पण आहे. तर हे चूज करण्याचं एक प्रॉपर वे काय असतो माहिती आहे का? जायचं, चार्ट बघायचा, कोणता चार्ट आपल्याला इझी वाटतो डोळ्यांनी, पहिल्यांदा इथून स्टार्ट करायचं. कोणता चार्ट इझी वाटतो तो चार्ट पकडा आणि त्याच्यामध्ये तुम्ही चालू करू शकताय. ठीक आहे, त्यानंतर येतं कमोडिटीजमध्ये गोल्ड, सिल्वर, अजून बरंच काही येतं. मग आपण मोस्टली फोकस करतो गोल्डवरती. म्हणजे पहिला तर तुम्ही काय बघणार, US 30, US 100, मग गोल्ड. ठीक आहे, US 30, US 100, गोल्ड. त्यानंतर येतं आहे क्रिप्टो. तुम्ही क्रिप्टोमध्ये ट्रेड करू शकता, बिटकॉइन असेल, इथरम असेल, ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. हे मार्केट जे आहे ते बिटकॉइनचं वगैरे 24/7 चालू असतं, म्हणजे शनिवार रविवार पण चालू असतं. जसं आपलं गोल्डचं वगैरे ते काय शनिवार रविवार चालू राहत नाही, तसं क्रिप्टोचे मार्केट आहे ते 24/7 चालू असतं. बट मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी एवढी आहे क्रिप्टोमध्ये की
तिथं ट्रेड करणं मुश्किल आहे. मुश्किल म्हणजे अवघड नाही आहे तसं बघायला गेलं तर. बट ॲनालायसिस वगैरे खूप किचकट राहते. कधी पण अचानक मोठे स्पाईक बघायला भेटणार, कधी पण डाऊनफॉल बघायला भेटणार. सो दॅट्स वाय क्रिप्टो पण एवढं प्रेफर करत नाही. स्टडी चालू आहे. जसं मी US100 नंतर गोल्ड स्टडी करायला घेतला होता, तसं क्रिप्टो पण स्टडी करायला चालू आहे. क्रिप्टोच्या पण स्ट्रॅटेजी येतील, बट आता मला किती वेळ लागतो शिकायला. मला गोल्ड शिकायला भरपूर, म्हणजे पहिलं तर US100 शिकलो आपण, त्यानंतर गोल्ड हळूहळू शिकायला चालू केलं. वर्षभर तरी आय थिंक इझिली गेलं असेल. बट हे वर्षभर कधी गेलं, पहिले त्याच्या आधी US100साठी किंवा बाकी ओव्हरऑल मार्केटसाठी 3-3.5-4 वर्ष गेले होते. ठीक आहे. मग त्यानंतर मग गोल्डमध्ये आलो आपण हळूहळू. मग गोल्ड शिकायला टाईम गेला. मग तसंच क्रिप्टो बिटकॉईनचं ॲनालायसिस वगैरे करायला पण भरपूर असं टाईम जाणारच आहे. ठीक आहे. आता तुमच्याकडे जे नवीन लोक आहेत, तर ह्या नवीन लोकांपैकी US100, गोल्ड आणि क्रिप्टो ह्या 4 ऑप्शनपैकी तुम्ही कोणताही एक ऑप्शन चूज करू शकता. मी प्रेफर करेन तुम्हाला गोल्ड तुम्ही चूज करा, कारण की चालूला गोल्डवरती आपली पकड सगळ्यात भारी आहे. तुम्ही गोल्डन ग्रुपमध्ये चेक करत असाल डेलीची ॲक्युरसी, प्लस तुम्हाला डेलीचे लाईव्ह ट्रेड येतात आहे, ते तुम्ही आहे ते ट्रेड पण करू शकताय. त्यामुळे तुम्ही गोल्डला प्रेफर केलं तरी माझ्या हिशोबाने तर बेटर राहील. आणि प्लस तुम्ही सेल्फ ॲनालिसिससाठी US100, US30 पण ट्राय करू शकताय. त्यातलं पण US100 ट्राय करा. म्हणजे जर तुम्हाला प्रेफर करायचं असेल तर US100 आणि गोल्ड ह्या 2 गोष्टी तुम्ही सगळेजण प्रेफर करा. ठीक आहे. आता 456 लोक आहेत तिथं. मग एक पोल क्रिएट करता येतं का, मी चेक करतो आणि जस्ट एक सेकंड. पोल क्रिएट करता येतोय का, नाही येत. नंतर बघितलं असतं की बिगिनर लोक किती आहेत. चला मारू द्या, नंतर पोलच्या नादात परत अजून काय तर काढवायचा. नो प्रॉब्लेम. मी पकडून चालतो की सगळेच लोक बिगिनर आहेत. ठीक आहे. मग आता तुम्ही ह्या गोष्टी तर चूज करणार आहे, गोल्ड US100 काय असेल ते असेल. आता असं समजून चाला की तुम्ही एक नवीन जर्नी स्टार्ट करताय. ह्याच्या आधी जे झालं, आतापर्यंत जे कोर्स केला त्याच्यातून नाही प्रॉफिटेबल झाला, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्ही शिकलेलं आहे आणि आता जे शिकणार आहे ते 100% न्यू असणार आहे असं तर म्हणणार नाही मी तुम्हाला. बट इझी असणार आहे की तुम्ही इझिली मार्केटला प्रेडिक्ट करायला चालू करताल. एवढं तरी इझी असेल. आणि तुम्ही आत्तापर्यंत जेवढे क्लास केले असतील त्याचे वॉस्ट केले असेल. वॉस्ट म्हणजे कसे, 30 दिवसाचे, 40 दिवसाचे. आपण हार्ड टू हार्ड 4 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी एकदम इझिली प्रॉपर वेनं शिकूया. पण फास्ट नाही शिकवणार, एकदम स्लोली, आरामशीर. आता मी जसं आरामशीर स्लोली बोलतोय तसंच तिथं पण आपण शिकूया. आजचा फक्त इंट्रोडक्शन क्लास असणार आहे, पण इम्पॉर्टंट गोष्टी पण 2-4 मी ह्याच्यामध्ये डिस्कस करेन. ठीक आहे. आता इंट्रोडक्शन तर झालं आहे. तुम्ही चूज करा गोल्ड US100 जे करायचं ते. आपण डायरेक्टली फोकस गोल्डवरती करणार आहे. आता उद्या येताना, उद्या म्हणजे ज्यावेळेस नेक्स्ट लाईव्ह क्लासचं अनाउन्समेंट होईल, मी एका दिवस गॅप घेईन, नेक्स्ट डेला लाईव्ह क्लास घेईन, असं करेन. ठीक आहे. बाकीचे अपडेट आहेत ना, त्या अपडेट मी टेलिग्रामवरती देईन की कधी क्लास होणार आहे आपला. ठीक आहे. मॉर्निंगला अपडेट येईल, त्या दिवशी संध्याकाळी क्लास होईल आपला. उद्या होणार आहे की नाही, उद्या मॉर्निंगला त्याची अपडेट येईल. आता नेक्स्ट लाईव्ह क्लासला येण्याआधी सगळ्यांनी काय करायचं तुम्हाला सांगतो. मराठी ट्रेडर ॲप्लिकेशनवरती, मराठी ट्रेडर अभि ॲप्लिकेशनवरती जो US100चा जो कोर्स आहे ना, ₹1 प्राईस आहे, तिथं ₹500 दाखवतं, पैसे देऊ नका. त्याच्या कंटेंटमध्ये जा, पेमेंट करायचं नाही. आम्ही आधी सांगतो, कंटेंटमध्ये जा. तिथे गेल्यावर कंटेंटमध्ये व्हिडिओ आहेत बघा, बेसिकचे व्हिडिओ आहेत, ॲडव्हान्सचे व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ एकदा बघून या फक्त. त्यानंतर लाईव्ह क्लासचे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ एकदा फक्त बघून या. ठीक आहे. कसाही टाईम काढा, काही करा, आय डोंट नो, पण ते व्हिडिओ सगळ्यांनी बघून यायचे आहेत. म्हणजे काय होईल, ते बघितलं आणि मी इकडून थोडंसं पुश केलं लाईव्हमध्ये एक्झाम्पलसोबत, की तुम्हाला सगळ्यांना खूप आणि खूप इझी जाईल. पेमेंट करायचे नाही, पैसे द्यायचे नाही. बरं लोक म्हणतात की पेमेंट दाखवते, पेमेंट करायचं नाही. सिम्पल प्रोसेस काय सांगितली, ॲप्लिकेशनवर जायचं, तिथं कोर्स आहे ₹1चा. ठीक आहे. क्लिक करा त्याच्यावरती, परचेसला जायचं नाही. क्लिक केलं की वरती कंटेंट म्हणून ऑप्शन आहे, कंटेंट, CONTENT कंटेंट. ठीक आहे. कंटेंटवरती क्लिक करा. व्हिडिओ सगळे अनलॉक आहेत, सगळेच्या सगळे व्हिडिओ अनलॉक आहेत. ते एक करून व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघायचे आहेत. ते व्हिडिओ बघितले की मस्तपैकी ते क्लासमध्ये, म्हणजे कॅन्डल कशी ओपन होते ते मी सांगणार आहे. इथून सुरुवात तर मी तिथूनच करणार आहे, बट तरी पण तुम्हाला सगळ्यांना समजायला इझी जाईल. एक ओव्हरव्ह्यू तुमच्या डोक्यामध्ये राहील की बाबा हां हे असं असतं, हे असं असतं. बाकी कॅन्डलस्टिकचे टाईप, कॅन्डलस्टिकचे प्रकार, ह्या गोष्टीसुद्धा मी सगळ्या शिकवणार आहे. त्यानंतर मी येणार आहे कशावरती, प्राईज ॲक्शनवरती, स्ट्रॅटेजीवरती. हळूहळू त्याच्यावरती येईन. त्या स्ट्रॅटेजी तुम्ही सगळेजण लाईव्ह मार्केटमध्ये बघू शकताय. सेम ट्रेड तुम्हाला गोल्डन ग्रुपमध्ये बघायला भेटतील. ओके. त्यानंतर SMCवरती येऊया. SMCचे तर एक्झॅक्टली डिक्टोटेड तुम्हाला SMCच्या ग्रुपवरती पण बघायला भेटतील. आय होप तुम्ही सगळेजण पण बघत असाल. हे ॲप्लिकेशन जे आहे मराठी ट्रेडर बी, ते अँड्रॉइडसाठी आहे. ठीक आहे. अँड्रॉइडसाठी आहे. त्यानंतर ज्यांना कोणाला आयफोनसाठी बघायचं आहे, आयफोनसाठी बघणाऱ्यांनी काय करायचं माहिती आहे का,
आयफोनवाल्यांनी क्लास प्लस घ्यायचं. काय घ्यायचं? क्लास प्लस. क्लास म्हणजे आपला वर्ग, क्लास प्लस, PLUS प्लस. क्लास प्लस ॲप्लिकेशन घ्या. तिथं ऑर्गनायझेशन कोड येते बघा. ऑर्गनायझेशन कोड तुम्ही काय टाकणार आहे बघा, लक्षात ठेवा. ऑर्गनायझेशन कोड OSJOKP. ठीक आहे. अजून सांगतो OSJOKP. ठीक आहे, लिहून घ्या, नोट करून घ्या, काय करायचं ते करा. OSJOKP ऑर्गनायझेशन कोड टाकणार. ऑर्गनायझेशन कोड टाकला की तुम्हाला तिथं आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते तिथं पण बघायला भेटेल. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट आपला पॉईंट आहे हाऊ बिग बँक्स अँड इन्स्टिट्यूशन्स मेक मनी. आता मार्केटमध्ये जे बिगिनर आहे त्यांना माहीत पण नसेल की बिग बँक्स काय असतात, इन्स्टिट्यूशन्स काय असतात. एक सिम्पल तुम्हाला गोष्ट सांगतो. खूप मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत की जे पैसा लावतात मार्केटमध्ये. स्मार्ट मनी आहेत, ऑपरेटर्स आहेत ज्यांच्याकडं अमाप पैसा आहे, भरपूर अमाऊंटवरती पैसा आहे. आणि आपण गरीब बिचारे रिटेलर लोक. ठीक आहे, आपण कोण? रिटेलर लोक. आपण हे जे रिटेलर लोक आहेत त्यांच्याकडे काय आहे? छोट्या अमाऊंटवरती पैसा आहे, छोट्या अमाऊंटवरती पैसा. आणि त्यांच्याकडे मोठ्या अमाऊंटवरती पैसा आहे. मग आपल्यासारखे 1,000, 2,000, लाख अशी जी रिटेलर लोक आहेत, ह्या सगळ्यांचा पैसा आणि ह्या ऑपरेटरचा पैसा, हे यांचा म्हणजे एवढा भला मोठा पैसा आणि आपला म्हणजे असा चुल्लूवर पैसा, एवढा पैसा. तर ही काय करते ती? आपला पैसा जो आहे तो नुसता खेचून घेण्याचं काम करते ती, खेचून घेण्याचं काम करते ती. एक ह्यांचा फंडा काय माहिती आहे का? ह्या ऑपरेटर लोकांचा काय फंडा आहे? दाखवायचं. काय दाखवायचं? मार्केट अपसाईडला जाणार आहे असं दाखवायचं. मग सगळे लोक काय करणार? मार्केट अपसाईडला जाणार आहे असं दिसलं की सगळी लोक बाईंग करायला चालू करणार. मग ह्यांना पोझिशन म्हणजे त्यांच्या इंट्रा एक्झिक्यूट करण्यासाठी काय भेटणार? क्वांटिटी भेटणार त्यांना. मग ही लोक तिथं सेलिंग करायला चालू करणार आणि मग आपला लॉस करवणार. मग आपला लॉस केला पैसा ह्यांच्याजवळ जाणार. ही यांचा एक ठरलेला फंड आहे. ह्याच्यानंतर एक छोटासा पार्ट ह्यातनं एक बाहेर काढला. हे येतात स्मार्ट रिटेलर. काय येतात? स्मार्ट रिटेलर. ही कोण आहेत माहिती आहे का? स्मार्ट रिटेलर ह्या ऑपरेटरसोबत हात धुवून घेण्याचं काम करतात. ह्यांना ट्रॅप करतात. तर हा ट्रॅप ओळखण्याचं काम कोण करतात? स्मार्ट रिटेलर. आणि ह्या लोकांचा पैसा ही पण लोक थोडा थोडा ओढून घेतात. आपण काय म्हणायचं आहे? स्मार्ट रिटेलर. ही बनणं आपल्या नशिबात नाही आहे. नशिबात म्हणण्यापेक्षा एवढं मोठं नाही होऊ शकत. ठीक आहे, पण आपण हात धुण्याचं काम ॲटलिस्ट करू शकतोय. ठीक आहे. म्हणजे हे बिग बँक्स इन्स्टिट्यूशन कसे पैसे बनवतात? रिटेलर लोकांचा लॉस करून. ठीक आहे, सिम्पल. एक जणांनी एक मस्त मेसेज टाकलेला आहे की पुढचे जे क्लास आहेत ते पेड होणार आहेत का? हा एकच फ्री आहे का? अजिबात नाही आहे. असं काय असतं तर मी ऑलरेडी सांगितलं असतं आणि मी असला फालतूपणा करत पण नाही. सगळेच्या सगळे क्लासेस फ्री राहणार आहेत. नो फीज, नो जॉईनिंग. काय 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 करायची गरज नाही. मस्तपैकी लिंक येईल, जॉईन करून घ्या. ठीक आहे, समजलं? बिग बँकचा गेम समजला. आपण स्मार्टली कसं वर्क करायचं माहिती आहे का? आपण फक्त मार्केटमध्ये शोधायचं असतं की ही स्मार्ट लोक, ही ऑपरेटर लोक काय करतात नेमकं, कशा प्रकारे त्यांनी पोझिशन बनवत असतील, कशा प्रकारे ट्रॅप करत असतील. किंवा आपण जर एवढं जर जमत नसेल तर आपण काय विचार करू शकतो की ही बाकीची जी रिटेलर लोक आहेत, सुटर बुटरवाली, ती लोक नेमकं काय अनालिसिस करत असतील, कसं ट्रेड करत असतील. त्यांना कधी वाटत असेल बाईंग साईडला जाईल मार्केट, त्यांना कधी वाटत असेल सेलिंग साईडला जाईल मार्केट. हा विचार आपण करायचा आणि त्याच्यानुसार आपण आपल्या एंट्री त्यांच्या ऑपोजिटला बनवायच्या. ठीक आहे, हा सिम्पल फंड आहे. हे आपण स्मार्टली प्ले असं करणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे इन्कम टॅक्सचा. की नेमकं बाबा हे पेमेंट कसे शो करायचे आहेत, आपण कशा प्रकारे आपण शो करू शकतो इन्कम टॅक्सला. ते मी एक स्पेशल लाईव्ह क्लास बनवेन, त्याचा लाईव्ह क्लास करेन मी त्याचा स्पेशली. आता काय आपण पहिल्यांदा डिस्कस करत नाही, बट मी हे प्रॉपरली तुम्हाला सांगेन कशा प्रकारे करतात. ज्यांचे फंड आहेत मोठे मोठे, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, ठीक आहे, मोठे म्हणजे ठीकठाकच आहे. 5 लाख म्हणणं, 5 लाख पण मोठेच अमाऊंट आहे तसे. मग ज्यांचे फंड आहेत 5 लाख, 8 लाख, 10 लाख, 20 लाख, 1 कोटी, 2 कोटी असे जे फंड आहेत त्यांच्यासाठी एक सिस्टम वेगळं असतं. त्यांनी कशा प्रकारे करायचं आहे. आणि हे जे छोटे छोटे आपण करतोय 10,000, 20,000 वाले, त्यांचं सगळ्यांचं एक सिस्टम वेगळं आहे इन्कम टॅक्स फिल करण्याचं. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचं एक मी प्रॉपर लाईव्ह क्लास घेईन. ठीक आहे. आणि आता इन्कम टॅक्स फिल करण्याचं बघा, सगळ्यांनी इन्कम टॅक्स फिल केला पाहिजे. पहिली गोष्ट सांगतो मी, इन्कम टॅक्स म्हणजे पैसे भरावं लागत नाहीत. मी तुम्हाला सांगतो, इन्कम टॅक्स म्हणजे पैसे भरावं लागत नाहीत. इन्कम टॅक्स फाईल करण्यासाठी 1,000-2,000 रुपये मोस्टली खर्च येतो. तिथं आपल्याला टॅक्स बिक्स काहीही पे करायची गरज नसते. तुम्ही ज्यावेळेस कोटभर रुपये कमवायला जाता ना, त्यावेळेस कुठेतरी टॅक्स लागतो. तुम्ही म्हणताल हे कसं काय, तर एवढं सांगायची गरज नाही. मी म्हणतोय ना, विश्वास ठेवा फक्त, की लगे तुम्हाला पैसे भरावं लागत नाही टॅक्स म्हणून, की हा 2 लाख टॅक्स भरायचा आहे, लाख रुपये टॅक्स भरायचा आहे, ह्याव करायचं आहे, त्याव करायचं आहे. ओके, त्याच्यामुळे मस्तपैकी काय करा, टॅक्स वगैरे फिल करायचं. कशा प्रकारे मी आधी प्रोसेस सांगेन सगळे तुम्हाला, मग त्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे. ओके, इन्कम टॅक्स. त्यानंतर आता सगळ्यात इम्पॉर्टंट इश्यू येतो ब्रोकरचा.
तुम्ही बघत असाल ब्रोकरवरती किती UPI इश्यू येत आहेत, किती काय प्रॉब्लेम येत आहेत. तर तरी पण आपण ट्राय करणार आहे की जे ब्रोकरमध्ये तुम्हाला इश्यू येऊ नये म्हणून कशी एकदम प्रॉपर कशी प्रोसेस करायची आहे डिपॉझिटची, जेणेकरून तुमचं डिपॉझिट आलंच पाहिजे, विदिन टाईम आलं पाहिजे. काही लोकांचं असं होतं की आता डिपॉझिट करतात, मग UTR सबमिट करणार नाही तुम्ही, मग ते UTR नाही सबमिट केलं की ते डिले होणार डिपॉझिटला. मग 1-2 दिवस 4 दिवस करत करत 5 दिवस तुम्ही तुमचं पण डोक्यात, आई पण करणार, माया पण करणार, सगळ्यांचं वाटलं होणार. त्याच्यामुळं एक प्रॉपर तुम्हाला मी प्रोसेस सांगेन, ती प्रोसेस तुम्ही नीट इजमध्ये फॉलो केली की डिपॉझिट येतात 100% अकाउंटला. मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम असतो UTRचा, तुम्ही UTR नीट सबमिट करत नाही, त्यामुळे तुमचं डिपॉझिट वगैरे येत नाही. ठीक आहे. आता ब्रोकरचा पण तुम्हाला मी एक सांगेन प्रॉपर. त्यानंतर कोर्सेस. आता कुठं कोर्स लावला पाहिजे का, कोणाची पेड बॅच घेतली पाहिजे का, किंवा कुठंतरी ऑफलाईन क्लासला जाऊ का, दिल्लीला, मुंबईला, पुण्याला ऑफलाईन क्लासला जाऊ का. मी तर म्हणतो काहीच गरज नाही आहे तुम्हाला कुठंही क्लासला जायची, काही गरज नाही आहे. काही लोकांना असं वाटतं की फुकट आहे म्हणजे काय, म्हणजे शिकवत नसेल किंवा काय सांगत नसेल. तर असं जर वाटत असेल तर गोल्डन ग्रुप पण फुकटलं आहे, त्याच्यामध्ये जाऊन बघा, ट्रेड वगैरे सगळे बघा, ट्रायल घ्या. मी तर म्हणतो ट्रायल घेतल्याशिवाय कुठेही पैसे देत जाऊ नका. आपलं तर पैसे घेत पण नाही, पण तो भाग वेगळा. बट तुम्ही बघा, जाऊन चेक करा तिथं, डेलीची ॲक्युरसी चेक करा, ट्रेड्स चेक करा, खरंच वर्किंग आहेत का गोष्टी, ह्या गोष्टी चेक करा तुम्ही आधी. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचं ठरवायचं असतं. ठीक आहे का. म्हणजे कोर्स बाबा मी फुकटचाच कोर्स आहे, बट त्यात क्वालिटी असेल की नाही हे कशावरून ठरवायला सांगतो की त्या ट्रेडवरून समजतं की हां बाबा एवढे क्वालिटी ट्रेड येत आहेत, मग हे पण ट्रेड फुकटच आहेत, मग फुकटच्या ह्याच्यामध्ये पण क्वालिटी हाय बाबा. तर ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे. काय लोकांचं असं होतंय, गोल्डन ग्रुपवर आयता फुकट ट्रेड येतो, ट्रेड मारतात मस्त, सकाळ सकाळ प्रॉफिट. फायनल आपला ट्रेड 11च्या आधी हमखास झाला असतो बा, गोल्डन ग्रुपवर हमखास ट्रेड झाला असतो 11 आधी. मग ही 11 आधी ट्रेड झालाय तर तुम्ही संध्याकाळी 5 पर्यंत लॉस करता, ह्याची गॅरंटी आहे आपल्याला. त्यामुळं असं न करता एक प्रॉपर सिस्टम तुम्हाला मी देणार आहे की तुम्ही लाईव्ह क्लास संपल्यानंतर सगळेजण प्रॉफिट केला पाहिजे. ठीक आहे. प्रॉफिटमध्ये राहिला पाहिजे, फक्त शिकलाच नाही. मी म्हणतो पैसे कमवून देणे, पैसे तुम्ही कमवले पाहिजेत, तुमच्या खिशात पैसे आले पाहिजेत, असं काहीतरी आपण एक प्रॉपर तुम्हाला वेळ देणार. आणि तुम्ही त्याला स्टिक राहिलं पाहिजे बाबा. म्हणजे तो सांगितला ना मी, तो जो रोड मॅप देईन लास्टला, मी एक प्रॉपर रोड मॅप देईन तुम्हाला. तो जो रोड मॅप आहे ना, तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करा. म्हणतो मी स्ट्रिक्टली, प्रॉफिटेबल व्हायचं आहे ना, स्ट्रिक्टली फॉलो करा. ओके. कशा प्रकारे काय करायचं शिकून झाल्यावरती एक प्रॉपर प्रोसेस देईन. कशा प्रकारे तुम्ही स्वतः ट्रेड करू शकता, कशा प्रकारे गोल्डन ग्रुपचं करू शकता, SMCचं ग्रुपचं कसं ट्रेड करू शकता, ह्या सगळ्या गोष्टींचं एक प्रॉपर सिस्टम तुम्हाला मी जनरेट करून देईन. ॲज इट इज फॉलो करा. जर तुम्हाला सांगितलं 2 ट्रेड करायचे डेली, तुम्ही डेली 2 ट्रेड केले पाहिजेत. जर मी तुम्हाला सांगितलं सकाळी 10 पर्यंत ट्रेड करायचे तर तुम्ही 10 पर्यंत ट्रेड करायचे. जर मी तुम्हाला सांगितलं 10 नंतर तुम्ही काहीतरी दुसरा सोर्स शोधा, तर तुम्ही दुसरा सोर्स शोधण्याच्याच मागे लागला पाहिजे. जर मी तुम्हाला सांगितलं संध्याकाळी रोज 2 तास बॅक टेस्ट करायचे, तर तुम्ही बॅक टेस्टच केले पाहिजे. जर मी तुम्हाला सांगितलं डेली ट्रेडचे स्क्रीनशॉट पाठवायचे, तर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवलेच पाहिजे. एवढं डेडिकेशन तुम्ही जर ठेवत असाल तर येणारे 2-3 महिने तुमची लाईफ चेंजिंग राहणार आहेत. डेफिनेटली लाईफ चेंजिंग राहणार आहेत. सगळ्यात ट्रेडिंगमधली इम्पॉर्टंट गोष्ट हीच आहे की तुम्ही केलेला प्लॅन तुम्ही किती मनापासून एक्झिक्यूट करताय, किती मनापासून एक्झिक्यूट करताय, किती प्रॉपर एक्झिक्यूट करताय, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ब्रोकरवर आलो, कोर्सेसमध्ये आलो. आता चार्ट ॲनालायसिस, टाईम फ्रेम सिलेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी डिस्कस करूया, उद्याच्या लाईव्ह क्लासमध्ये डिस्कस करूया. मला वाटतं आताचं किती टायमिंग झालं आहे, 1.5 तास तर झालेला आहे. त्यातलं तुम्ही टाईमपास मारला. मी 40 मिनिटाला ठरला होता क्लास घ्यायचा. 40 मिनिटा क्लासमध्ये तर 20 मिनिट 15 मिनिटं तुम्ही असे टाईमपास मारून घाललेत. आय होप 30 मिनिट तर चांगले गेले असतील. एक पहिल्या क्लासमध्ये माझा उद्देश काय आहे की तुम्हाला सगळ्यांना एक मोटिवेशन देणं, की येणारे 2-3 महिने तुमच्या सगळ्यांसाठी लाईफ चेंजिंग ठरणार आहेत. वाय? रिझन, विथ रिझन सांगतो मी तुम्हाला, विथ रिझन. ह्या आधी न बघितलेल्या गोष्टी, न शिकलेले कॉन्सेप्ट तुम्ही इथं लाईव्ह क्लासमध्ये शिकणार आहे. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. इंस्टाग्रामवरती, टेलिग्रामवरती तुम्ही सगळे हे जे आत्ता जे बघता ऑपरेटर कॉन्सेप्टचे किंवा रिव्हर्स सायकोलॉजी व्हिडिओ, ते व्हिडिओ मी 2 वर्षापूर्वी दिले होते. जिथं इंस्टाग्रामवरती ज्या दिवशी कोणाला ऑपरेटर कॉन्सेप्ट माहीत नव्हता, त्या दिवशी आपण ऑपरेटर कॉन्सेप्ट आपला लॉन्च केला होता. लास्ट त्या गोष्टीला 2 वर्ष झाले आहेत. ठीक आहे का. त्यावेळेस मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो मी, त्यावेळेस मार्केटमध्ये इंस्टाग्रामवरती रीलसुद्धा फॉरेक्स ट्रेडिंगचं कोणी बनवत नव्हतं. त्यावेळेस आपल्या रील होत्या, त्यावेळेस आपला हा कॉन्सेप्ट होता, त्यावेळेस हा कॉन्सेप्ट आपल्याकडून आलेला आहे.
सगळ्या मार्केटमध्ये कॉन्सेप्ट आपल्याकडून आला. तुम्ही जर आता बघत असाल एक्सएनएस ब्रोकर होता, एक्सएनएस ब्रोकर गायब झाला, बरोबर गायब झाला म्हणजे इंडियातले रजिस्ट्रेशन बंद झाले. पण आपण कोणता यूज करतो? एक्सेम यूज करतो. आपण एक्सेम कधीपासून यूज करतो? तर खूप दिवस झालेत एक्सेमला यूज करून, खूप. त्यावेळेस एक्सेमचं सुद्धा कुठं नाव नव्हतं. म्हणजे आपण जो ऑपरेटर कॉन्सेप्ट दिला तोही न्यू होता आणि तो स्वतःचा डेव्हलप होता आणि आपण दिला होता. आपण ब्रोकर यूज केला, तो ब्रोकर सुद्धा आता बघा तुम्ही सगळेजण तो यूज करतात. म्हणजे आपण जुन्या ह्याच्यातून आलेलो आहे. एकदम जुनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर तुमच्यापर्यंत येणार आहेत. तर पहिली गोष्ट आहे की सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या आहेत आणि नवीन आहेत. ना कोणाची कॉपी स्ट्रॅटेजी आहे ना काय आहे. त्यामुळं इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हे सगळं बनवलेलं आहे त्या गोष्टी आहेत स्ट्रॅटेजी त्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे तुम्हाला प्रॉपर मी ब्रोकर, इन्कम टॅक्स आणि कशाप्रकारे मार्केटमध्ये स्मार्ट प्ले करायचा आहे त्या गोष्टी आपण लाईव्ह क्लासमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तुम्ही का 2-3 महिन्यामध्ये प्रॉफिटेबल होणार आहे किंवा 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं जर्नी जो आहे तो चेंज होणार आहे. मी असं का सांगतो त्याचं रिझन सांगतो मी. तिसरं ह्याचं रिझन आहे मी लास्टला तुम्हाला एक प्रॉपर रोडमॅप देईन. प्रॉपर रोडमॅप ज्याच्यामध्ये तुम्हाला आता शिकून झाल्यानंतर काय करायचं आहे नेमकं, काय नाही करायचं, एक 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल. प्रॉपर स्ट्रिक्टली फॉलो केला 2 महिने 3 महिने की रिझल्ट 100% तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार आहे. 3 गोष्टी आपण करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांची जर्नी जी आहे ती येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये चेंज होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही दुसरीकडं कुठं हातपाय मारत असाल तर मी काय म्हणतो 100 ठिकाणी हातपाय मारू नका. एका ठिकाणी राहा. ठीक आहे. एकच गोष्ट फॉलो करायची. एकच गोष्ट रिदमने फॉलो केली की ती तुमच्यापर्यंत ॲटोमॅटिकली येऊ शकते. तुम्ही काय करता एकदा इंस्टाग्रामला ह्याची स्ट्रॅटेजी, एकदा त्याची स्ट्रॅटेजी, कोणाची स्ट्रॅटेजी, असं 100 गोष्टी एक सोबत करताय. त्याच्यामुळं तुम्ही प्रॉफिटेबल होत नाही. सगळ्यात पहिलं जर मी आज तुम्हाला एक बेस्ट थिंग द्यायची असेल माझ्याकडून तर ती हीच असेल की एका कोणाला तरी फॉलो करा. ठीक आहे. त्याचा बेस बनवा नॉलेजचा आणि त्यात तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप करा. कोणा नाद लागू नका, काही करू नका. ठीक आहे. आता प्रॉफिटेबल होण्यासाठी ॲक्च्युली टाईम किती लागतो तुम्हाला सांगतो मी. हे ते एक्झाम म्हणते की 3 महिन्यात प्रॉफिटेबल होऊ शकतो का? आधीचं नॉलेज आता 3 महिन्यात प्रॉफिटेबल होण्याचा काय विषय तुम्हाला सांगतो, ॲक्च्युअल रिअल विषय काय सांगतो. तुम्ही जर मला क्वेश्चन असा विचारला की तुम्ही 3 महिने ट्रेडिंग शिकू शकता का, तर मग मी म्हणेन की तुम्ही ट्रेडिंग 15 दिवसात शिकू शकता, 20 दिवसात शिकू शकता. बट ॲक्च्युली काय होतं तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला नसतो एक्सपिरियन्स पैशाचा. कसा एक्सपिरियन्स नसतो तुम्हाला पैशाचा. मग तुम्ही काय करता, डिपॉझिट समजा शिकला तुम्ही ट्रेडिंग, डिपॉझिट केलं. मग डिपॉझिट केल्यानंतर तुम्ही ट्रेड मारता. मग तुम्हाला वाटतं की अजून एखादा मारावा. मग तुमचा लॉस होतो. मग तुमच्या हळूहळू लक्षात यायला लागतं की आयला मी ट्रेड मारला जादा त्यामुळे मला लॉस व्हायला लागला. मग ती तुम्ही गोष्ट अवॉइड करायला चालू करता. परत नवीन तुमच्याकडे एखादी गोष्ट येते, नवीन स्ट्रॅटेजी येते, ती तुम्ही ट्राय करायला लागता. परत लॉस व्हायला लागतो. परत तुम्हाला वाटतं की याला एका स्ट्रॅटेजीला स्टिक राहिलं पाहिजे. परत 3-4 दिवसानंतर तुम्ही काहीतरी नवीन म्हणजे नवीनच काहीतरी आणता दुसरं, ते यूज करायला लागतं. परत तुम्हाला कळतं यायला ह्याच्यामुळे पण लॉस होतोय. असं करत कधी 6 महिने गेलेत, कधी 8 महिने गेलेत. म्हणजे एक प्रॉपर सगळ्या गोष्टींचं नॉलेज येण्यासाठी, स्वतःला एक्सपिरियन्स येण्यासाठी काय ह्या गोष्टी करायच्या नाहीत आपल्याला. हे एक्सपिरियन्स स्वतःला येतो. आपण इंस्टाग्रामवरती 100 जण सांगत असतील की आज करू नका. पण प्रत्येकजण गोष्ट ती करतो. मग ते स्वतःच्या एक्सपिरियन्समधून ह्या गोष्टी येतात आणि ह्याच्यामध्ये कधी टायमिंग गेले तुम्हाला समजत नाही. जर तुमचा माइंडसेट असा असेल ना, हा म्हणजे सांगतंय बाबा समजा माझ्यावरती तुमचा ट्रस्ट आहे, तुमचा ट्रस्ट सगळ्यांचा माझ्यावरती आहे, मी सांगतो ना ही गोष्ट करू नका, तर ती तुम्ही नाही केली पाहिजे. रिझनच विचारत नाही, केलीच नाही पाहिजे गोष्ट, चला संपला विषय. असा माइंडसेट ठेवला तर बाबा मग ॲटोमॅटिकली तुमचा जो टाइम फ्रेम आहे ना प्रॉफिटेबल बनण्याचा तो खूप कमी लागणार आहे. जर तुम्ही ॲज इट इज फॉलो करता. स्वतःचं डोकं लावा, मी नाही म्हणत नाही, स्वतःचं डोकं लावा, बट रिफाईन करून लावा. रिफाईन म्हणजे एक प्रॉपर लिहून विचार करा. नुसतं डोक्यात विचार, 1000 विचार चालू असते डोक्यात. लिहून विचार केला ना, मला हे असं करायचं आहे, ते ॲनालायसिस करा टोटल. मी बरोबर करतोय का, मी चुकीचं करतो. ह्या गोष्टीचं जर तुम्ही ॲनालायसिस करायला लागला तर बाबा त्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना ओकेमध्ये होतील. ठीक आहे. आता काही क्वेश्चन असेल तर क्वेश्चन सांगा. काय नेमकं तुमचं म्हणणं काय आहे ते मला समजू द्या. अभिदादाच ऑपरेटर आहे, मस्त कमेंट. आता काय करू माहिती आहे का, मला आधी क्वेश्चन वाचतो मी हे जोडे आणि मग उद्या आपण आपला लाईव्ह क्लास जो आहे तो प्रॉपर चार्टवरती जाऊन ॲनालायसिस करून शिकूया. आजच्यासाठी मोटिवेशन एवढंच तुमच्या सगळ्यांसाठी आहे की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये तुमची लाईफ चेंज होणार आहे. सगळ्यात मी मागापासून विचार करतो की मला सांगायचं काय होतं की बाबा शिकवून नेमकं किती दिवसात होणार आहे. हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की बाबा लय दिवस जातील का, 1 महिना जाईल काय, 2 महिना जाईल का, आणि एवढे दिवस आम्हाला पेशन्स नाही.
असं काहीच होणार नाही. हार्डली जर मी डेली टू डेली क्लास घ्यायला लागलो, हार्डली 7-8 दिवस लागतील, 8 दिवस लागतील शिकवायला. 8 दिवस तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबा मग काय समजणार नाही, काय गरज नाही. तुमच्या 15,000 दिलेल्या कोर्सपेक्षा लाख पटीनं भारी म्हणतोय मी. तुमच्या 15,000, 20,000, 1,00,000 रुपये दिलेल्या कोर्सपेक्षा 1,00,000 पटीनं चांगला आपला लाईव्ह क्लास असणार आहे, ह्याची गॅरंटी मी आत्ताच देतो. तुमच्या 8 दिवस पण वाया जाणार नाही, ना नॉलेज वाया जाईल, टाईम वाया जाईल, काहीच वाया जाणार नाही तुमचं. जर तुम्ही ह्या आधी क्लास केलेला असेल तर तुम्ही पश्चाताप करणार की यायला कुठं 15,000 घालवले आणि ह्या माणसानं काय शिकवलं 8 दिवसामध्ये, तुम्ही 100% असं म्हणणार. आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स आहे, जेवढं मी फ्रीमध्ये रेकॉर्डेड बॅच दिले असेल, लाईव्ह बॅच दिले असतील, जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांचं एकच म्हणणं आहे की सर मला 15,000 वाया गेलं, हे तर तुम्ही फुकटमध्ये सांगून दिलं. असं हा एक्सपिरियन्स मला ऑलरेडी जुना आहे. ठीक आहे, आता मी थोडेसे कमेंट वाचतो आणि मग आपण आजचा क्लास इथं संपूया. तुम्ही सगळेजण थांबा, ऐकून जावा, काय गडबड नाही. दररोजचा 1 तास काढा बघतो मी म्हणतो, कुठून पण 1 तास काढा. बायकोसोबत बोलायला बंद करा, गर्लफ्रेंडसोबत बोलायला बंद करा, कुठनं पण टाईम काढा, ऑफिसमधनं कसाही काढा, 1 तास काढा. टाईमपास होणार नाही तुमचा, आज पण नसेल झाला, आय होप. ठीक आहे, पण 1 तास तुम्ही डेली काढा. 1 तास पण नाही, 40 मिनिट हार्डले, कारण की मी 1 तास नाही काढू शकत, 40 मिनिटच काढू शकतो. ठीक आहे, आता वाचतो. महाभारतामध्ये अर्जुन जसा कृष्णापुढे पूर्ण समर्पण केलं होतं तसं मी समर्पण करतो तुमच्या पुढे. चलो, रेकॉर्डिंग पण करा क्लास. ओके, आता मी बघतो हे रेकॉर्ड होत आहे की नाही. रियालिटी RDX 5 खतरनाक वर्क करते. ओके, बॅक टेस्ट कशी करायची, सगळं बॅक टेस्ट काय टेन्शन घेऊ नका, ऑल गोष्टी सांगतो मी. सर मी स्टुडंट आहे, साईड बाय साईड ट्रेडिंग लर्निंग करत आहे, तुमचे व्हिडिओ पाहून. ओके गुड. ॲप लिंक मला मी ह्याला टाकतो, टेलिग्रामला टाकतो. 1 मिनिट, आता लगेच टाकतो, मी विसरून जातो नंतर. जस्ट सेकंड वेट का दादा. म्हणजे फिक्स गॅरंटी का प्रॉफिटची? अरे भाई, गॅरंटी जगल मरेल का गॅरंटी नाही. हे बघा, टेलिग्रामवरती मी ॲप्लिकेशन लिंक टाकलेलं आहे. ओके, पेमेंट करू नका, अजून काय सांगतो, पेमेंट करू नका. कंटेंटमध्ये जा, व्हिडिओ अनलॉक आहेत. सर लाईव्हमध्ये ट्रेड द्या की. म्हणजे लाईव्हमध्ये आता कोण आहे, संकेत कोळे, म्हणजे लाईव्हमध्ये ट्रेड द्यायचं म्हणजे कसं असतं मला ते समजलं नाही. म्हणजे असं मी तुमच्या घरी येतो आणि साईडला बसतो, हां बाय कर, मग परत दुसऱ्या घर जातो, हां सेल कर, परत चौथ्या घर जातो, बाय कर, तुझ्या घरी येतो, बाय कर, तू सेल कर, हे तर टॉप लॉसला, हे टार्गेटला, हे करू का? अरे गोल्डन ग्रुपवरती ॲज इट इज टाकतोय डेलीच्या डेली, कुठे एंट्री, कुठे SL आहे, कुठे टार्गेट. अजून काय लाईव्ह म्हणजे काय, मार्केट ओपन व्हायच्या ट्रेड टाकू द्या का सर? एका स्ट्रॅटेजीचे डिटेल्स व्हिडिओ बनवा. येस, त्यानंतर मी हे पण केलं आहे बघा, हे पण आठवलं मला. स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ घेतलेत, एक बघतो मी. आहेत काय जणांच्या स्ट्रॅटेजी भारी आहेत. जर एखादी स्ट्रॅटेजी चांगली असेल तर मी तिथं तुम्हाला पण ती शेअर करेन. ओके, कॅपिटल प्रोटेक्शन काय टेन्शन घेऊ नका. मनी मॅनेजमेंट अरे ऑल क्लिअर करणार आहे, ऑल क्लिअर, टेन्शन घ्यायचं नाही. ब्रोकरचे डिटेल्स सगळं सांगतो. 7-8 दिवसाचा टाईम, तुम्ही शांत बसू शकत नाही का 7-8 दिवस? सर ॲप का कोणता फोल्डर बघायचा? US100 ₹1 प्राईस दाखवणार जो कोर्स आहे ना तो वाला. IMP वाल्यात जाऊ नका, IMP कोर्स प्रॉफिटेबल ट्रेडरसाठी आहे. म्हणजे जे ऑलरेडी प्रॉफिटेबल होऊन पुढे गेलीत ना लोक, त्यांच्यासाठी आहे. गोल्डन ग्रुप बंद करू नका सर, नाही करत. मिनिमम डिपॉझिट सांगितलं तुम्हाला, तुम्ही चालू तर काय $10 पण डिपॉझिट होतं, बट किती असं ते पण सांगितलं मी तुम्हाला. व्हिडिओ नीट चालत नाही, लॅग होत आहे तुमचं. हे बघा ना, काय म्हणतात त्याला, नेटवर्क बघा. शॉर्ट रोड मॅप सांगा, सगळं सांगतो मी. रोड मॅप, बीड मॅप, ऑल गोष्टी क्लिअर करतो. ओके, रेकॉर्डिंग भेटेल का? रेकॉर्डिंग आता मी बघतो ना, रेकॉर्डिंग होतं का नसेल तर उद्या करतो. ट्रस्टेड ब्रोकर सगळं सांगतो. या माणसाने माझे 20K वाचवले, थँक्यू दादा, लवकरच भेटेल. येस दादा, लाईव्ह क्लासचा व्हिडिओ पण ठेवा ना, 9:30 जॉबवर नेतो. येस मी करतो, रेकॉर्ड करतोय, तर होईल आय थिंक. हां, लर्निंग 15 डेजमध्ये कंप्लीट होईल, बट सायकोलॉजीसाठी माइंडवर कंट्रोल पाहिजे, दॅट्स द थिंग. ठीक आहे, मी शिकवतो तुम्हाला, आणि सायकोलॉजी पण कशी डेव्हलप करायची ते सांगतो. मी तुम्हाला एक गोष्ट काय सांगतोय, तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम हाच आहे. आता एक जण स्ट्रॅटेजी लय भारी दिली मला, इंस्टाग्रामला टेलिग्रामला स्ट्रॅटेजी दिली, वरून मेसेज काय केलं त्यात आपण सायकोलॉजीच राहत नाही, काय करू? तर मी ज्या गोष्टी सांगतो ना त्या गोष्टी प्रॉपर फॉलो करायच्या. ही गोष्ट तुम्ही करायची आहे. मी काय एक गोष्ट मगाशी काय सांगितलं मी, असं करा म्हणलं की असंच करायचं, हे नाही करा म्हणलं की नाहीच करायचं. एक ट्रेड करा म्हणलं की एकच करायचं, ह्या टायमिंगमध्ये करा म्हणलं की ह्याच टायमिंगमध्ये करायचं, आज ट्रेड करू नका म्हणलं की नाही करायचं. तर असं प्रॉपर फॉलो केलं तर काय तर होईल. ओव्हर ट्रेडिंग तर व्हायलाच नाही पाहिजे. मी काय म्हणतो, मी 11 पर्यंत ट्रेड करताना सिस्टम बंद करून कामाधंद्यावर जायचं. अभि सर आम्ही खूप लकी आहे, तुम्ही आमच्यासोबत आहे. चला, डिपॉझिट विड्रॉल कसे करायचे? अंडर 18ने
घरच्यांचं कोणाचं अकाउंट काढायचं. 3 टाइम टच रेजिस्टन्सवाली ट्रेड वर्क होत नाही का गोल्डन वरची आधीसारखी होते ना. आज ट्रेड म्हणलं होतं मी, टायमिंग तुम्हाला सांगतो, एक सेकंद. तुम्ही काय करता मला माहित नाही, आय डोंट नो तुम्ही काय करता. हे बघा आता हे किती टायमिंग आहे, जाऊन बघा किती कॅन्डल तुम्हाला सांगतो मी. 6:40ची कॅन्डल, म्हणजे दुबईची टायमिंग नाही दुबईची टायमिंग नाही, 6:40ची कॅन्डल बघा. 3 टाइम रेजिस्टन्सची स्ट्रॅटेजी वर कसं काय होत नाही म्हणताय. सगळं होतं रे, जमलं पाहिजे. 6:40ची कॅन्डल जाऊन बघा. चालू क्लासमध्ये लाईव्ह ट्रेड भेटेल का, असं काय काय लोकांना वाटत असेल. वाटाय काय स्वप्न पण बघू नका. सकाळ सकाळ ट्रेड करून मी तुमच्यासाठी ओव्हर ट्रेड तर करायला बसलेलो नाही आहे इथं. ठीक आहे, सकाळ सकाळ ट्रेड करायचा गप गुमान लाईव्ह क्लास शिका, टायमिंगला शिका ना फक्त. ट्रेड करायची काय गरज आहे. गरीबांको फ्रीमध्ये नॉलेज दिलं आहे. क्लास कंटिन्यू सलग 7 दिवस होणार का, संडेला सुट्टी आहे. अरे नो प्लॅन. मी काय सांगतो तुम्हाला, ते पेड क्लोजवाले प्लॅन करते त्यांना कसं पैसे आले असते, त्यांना मजा वाटते मग लाईव्ह क्लास घेण्यासाठी. माझं असं नाही आहे. मी तुम्हाला सकाळ सकाळी सांगेन आज क्लास होणार आहे का, तर क्लास होईल. कधी कधी दुपारपर्यंत सांगेन क्लास होणार आहे का, तर होईल. मोस्टली मी ट्राय करेन रेग्युलर क्लास घेण्यासाठी. इथं आहे तर इथं काय एवढं कुठं पळापळ होत नाही, त्यामुळे डेली लाईव्ह क्लास होईल. ओके, चला. सगळं प्रोसेस सांगतो मी, डिपॉझिट विड्रॉल सगळं सांगतो. ट्विटर मस्त असतात. गिव वे रिझल्टला माझं इंस्टाग्राम 4 वेळा उडवल्या, 4 वेळा सस्पेंड झालं माझं इंस्टाग्राम अकाउंट. ठीक आहे, ते गिव वेच्या व्हिडिओमुळं. आणि काय लोकांनी हे केलं आहे, स्पॅम रिपोर्ट केलेत माझ्या ह्याच्यावरती, त्यामुळं. आणि तरी पण गिव वेचा रिझल्ट मला स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघू लय व्हिडिओ आहेत, मला बघितल्याशिवाय मी तर थोडी देणार गिव वे. US100चा रोड मॅप, यस भेटेल. सगळं देतो बोललो ना मी. मला फक्त काय करायचं, आठवण करून द्यायची. मी लिहून घेतो रोड मॅप. हां, मला काय करायचं ते पण लिहून घेतलं पाहिजे ना, नाहीतर मी परत उद्या बोंबलत तसंच यायचं. ओके, रोड मॅपची एक PDF काढू की आपण. गोल्ड स्टडी परफेक्ट स्टडी सांगतो, ते पण सांगितलं आहे. भाव पॉवर ट्रेडिंग कशी करायची ते पण सांगतो. ठीक आहे, गडबड करू नका. लाईव्ह क्लासमध्ये डेलीचे डेली आहे, एकही मिस करू नका. मिस झालं तर रेकॉर्डिंग बघा. सर मला 3 वर्ष झाले नवनाथ. मी तर तुमचा मेसेज मला वाटतं सगळीकडे वाचतो. 3 वर्ष झालं, मला समजत नाही नेमकं करताय काय, काय समजत नाही तुम्हाला. मला आजपर्यंत समजलं नाही गोष्ट, की समजत काय नाही. फेक लिंक जॉईन नका करायला सांगा. फेक लिंकला जॉईन जाऊच नका कुठं. एक्सनेसमध्ये ट्रेड करतोय $150 वरती, त्या ट्रेड करा करा करा, काय नाही. जे जुनं अकाउंटात चालू आहे ते चालू आहेत. मग अशी रेषा मारणार रेदरेंद्र लोक ब्लॉक करून टाका. आरडेक्स झोन 5चा 70% झोन आहे का. 2 स्ट्रॅटेजी आरडेक्सवरती, 2 स्ट्रॅटेजीचं हे टाकतात बघा, ट्रेड टाकतात, टाकतो आपण. 70% वाला तो एक वेगळा आहे, 70 नाही आहे ॲक्च्युली तो. आणि दुसरा जो आरडेक्स आहे तो पण वेगळा आहे. दोन वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे सर, तुम्हाला फॉलो करून चांगले रिझल्ट भेटले. लव यू, धन्यवाद. गरिबांचे भगवान. अरे मी काय करतो, आपल्याला आवरायचं आहे ना पटकन. तर बघा, हा पहिला लाईव्ह क्लास आपला झालेला आहे. ओके, तर अशा प्रकारे काही रिझल्ट आहे त्याच्यामध्ये. अरे मला ब्लॉग काढायचा, मी बोललो का मला पण समज नाही. चला ठीक आहे. ओके, आजच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल जेवढं काय सांगितलं ते. ओके, भाऊ फॉर ट्रेडिंग कशी ट्रेडिंग करायची. अरे थांबा की, कोण आहे रे भाऊ, काय भाऊसाहेब माटे. तेच सांगतोय ना मी, हळूहळू सगळं सांगतोय. नवीन आलो आहे. चला मी रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करतो. आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. डेली लाईव्ह क्लास होतील ज्या दिवशी होणार आहे. सकाळ सकाळ टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट येईल काय होणार आहे काय नाही ते. ओके, चला आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. काही प्रॉब्लेम आला बिनधास्त मेसेज करा. कुठं फेक चॅनल जॉईन होऊ नका, कुणाला इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे देऊ नका. ओके, आणि शिकत राहा, समजून घेत राहा. हळूहळू कॅपिटलसाठी अर्निंग सोर्स वगैरे शोधून ठेवा. चला भेटूया आता नेक्स्ट क्लासमध्ये. या हां, एंड